नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आयोग शेकडेवारी या धड्यावरती नेहमीच प्रश्न विचारतं. कंबाईनमध्ये जर पाहायला गेलं तर एकूण 100 प्रश्न असतात. 60 मिनिट हा वेळ असतो. या 100 प्रश्नामधील काही गणिताचे प्रश्न असतात, जवळपास 15 ते 20 प्रश्न असू शकतात. ठीक आहे. तर मग एवढे 100 प्रश्न सोडवण्यासाठी 60 मिनिट हा वेळ खूप कमी आहे आणि त्यावरून गणिताच्या प्रश्नांना थोडा टाईम पण लागतो, आपल्याला माहिती असतं. पण त्यासाठी आपण गणिताचे प्रश्न एकदम कमीत कमी वेळेमध्ये सुटण्यासाठी काही शॉर्ट ट्रिक्स घेऊन आलेलो आहे. तर मग त्याच्या सहाय्याने आपण सर्व चॅप्टर्सची गणित सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वप्रथम प्रश्न घेऊ आपण शेकडेवारीचे. त्यामधला पहिला प्रश्न आहे. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024ला पडलेला होता. म्हणजे आपण सगळे PYQs घेणार आहोत फक्त, जे आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. तर पहिला प्रश्न आहे, शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. जर सध्याची लोकसंख्या 9261 असेल तर 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती होती? ठीक आहे. तर हे काही 4 ऑप्शन्स आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 हा प्रश्न आहे. तर पाहू, शेकडेवारीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला. शेकडेवारी जेव्हा आपण करतो आहे तेव्हा हे जे शेकडेवारी आहेत 5% वगैरे अशा काही शेकडेवाऱ्यांची टक्के आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जसं 5% आलं त्याला आपण कसं लिहू शकतो? पर्सेंट म्हणजे 5/100. याचा अर्थ होच असतो 5% म्हणजे 5/100. जर याला काढलं तर आपल्याला काय भेटतं? 5 एका 5, 5 दुनी 10. याचं काय भेटतं? 1/20. तर तुम्ही म्हणता हे काय करत आहे? तर ही शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो. खरं सांगायला गेलं तर कोणत्याही टक्के दिले असतील तुम्हाला, त्याचा जर तुम्ही असं त्याला रूपांतर करत असताल तर ती खूप चांगली गोष्ट असते. त्यासाठी जर समजा मला इथं 25% दिलं असतं तर मी बार 25% लिहिण्यापेक्षा मी 25/100 हे केलेलं एक बारच ह्याचं येणार 1/4. तर मग ज्या ठिकाणी प्रश्नामध्ये 25% दिलेला आहे त्याला मी डायरेक्ट 1/4 या प्रमाणात लिहीन. त्यामुळे माझा वेळ वाचेन आणि फायदा पण खूप होणार आहे. तो फायदा तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यास नक्कीच समजून येईल. तर आपण हा प्रश्न सोडूया. तर 5% म्हणजे काय? 1/20 एवढं समजलं आपल्याला. प्रश्न काय म्हणतोय? शहराची लोकसंख्या दरवर्षी 5%ने वाढते. जर सध्याची लोकसंख्या 9261 असेल तर 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती होती? बघा, 5% आपण म्हटलं 5% म्हणजे किती? 1/20. आता 5%ने वाढते म्हणते. आता ह्या ट्रिकचा हे काय असतो बघा, आता अर्थ बघा. 5%ने वाढते म्हणजे 20चं 21 झालं. समजलं तुम्हाला? 5% म्हणजे काय झालं? 20. 1/20 झालं 5% म्हणजे, बरोबर. तर याचा अर्थ काय आहे? जर 5%ने वाढते म्हटलं तर हे 20मध्ये वर किती आहेत ते अंक वाढवायचा. जसं 20चं 21 झालं. जर समजा इथं 3/20 असतं तर या 20चं काय झालं असतं? 23 झालं असतं जर वाढते म्हटलं तर. जर कमी म्हटलं तर 20चं 19 होणार. समजलं? कारण वर 1 आहे. याच प्रकारे करायचे. तर म्हटले किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. तर मग 20/1 वर्ष हे पहिल्या वर्षासाठी झालं. 20/21 हे दुसऱ्या वर्षासाठी. ठीक आहे. आणि हे 20/21 हे तिसऱ्या वर्षासाठी झालं. आता यांचा गुणाकार करायचा आपल्याला. 20 × 20 400, 400 × 20 8000 एवढं तरी येतं आपल्याला. ठीक आहे, 8000. नंतर 21 × 21, 21चा वर्ग माहिती आहे 441. 441ला 21 गुणा किती भेटतं? 9261 भेटतं. हेच उत्तर आहे. ठीक आहे, 9261. तर प्रश्न काय म्हणते? सध्याची लोकसंख्या 9261. ही 9261 कधीची आहे? ही सध्याची आहे. तर मग 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती होती म्हणते? 3 वर्षापूर्वीची कोणती लोकसंख्या आहे? ही इकडली लोकसंख्या. ही वाली 3 वर्षापूर्वीची आहे ना. आपण 3 वर्ष पुढे गेलो इथं, बरोबर. हे पहिला वर्ष, हे दुसरा वर्ष, हे तिसरा वर्ष. तर 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती होती? 8000. तर याचं उत्तर येणार आहे 8000, बरोबर. अशा प्रकारे. आता तुम्हाला वाटतं असेल हे पहिलाच प्रश्न आहे ना तुमचा, त्यामुळे तुम्हाला थोडं कन्फ्यूज होत असेल. याच्या पुढचे पण प्रश्न पाहून घ्या. तुम्हाला ही ट्रिक एक बार समजली ना तर शेकडेवारीवरती आलेला कोणताही प्रश्न तुम्ही याच्या सहाय्याने एकदम आरामात सोडवू शकता. खरंच सांगतो मी तुम्हाला. काहीच ते 100 × 95/100 असल्या गोष्टी करत बसायचं नाही. तर तुम्ही म्हटलं मी बेसिकनं जातो तर बेसिकनं पण दाखवतो मी तुम्हाला. बेसिक काय सांगतं? अगोदर संख्या काढायची तुम्हाला पूर्वीचे, बरोबर. इथे येणार x गुणिले त्यानं काय म्हणले 5%ने वाढते म्हणजे इथे होणार 105/100. हे झालं पहिल्या वर्षीचं. दुसऱ्या वर्षीचं 105/100. हे तिसऱ्या वर्षीचं 105/100. त्यानं सांगितले 3 वर्षानंतरची लोकसंख्या किती आहे? 9261. आता याला सोडत बसावं लागेल, बरोबर. इथं पण गुणाकार भागाकार करायचंच तुम्हाला, इथं पण करायचं आहे. त्यापेक्षा ही पद्धत बेस्ट आहे ना. समजतं का तुम्हाला? आता ह्याच्यामध्ये आपण हे सोडून बघूया. बघा, 5 जर भागला आपण, 5 दुनी 10 0. इथं किती येणार? 21, बरोबर. 5 दुनी 10 5 एका 5. इथं पण सेम येणार, बरोबर. इथं पण सेम येणार आहे की नाही. आता इथं 20 × 20 × 20 तेच आले ना जे आपल्याला इथं आहे.
इथे 21 तेच आले जे आपल्या इथे आहे. समजते तुम्हाला. मग एवढं सगळं मांडणी करत बसण्यापेक्षा हेच करा ना तुम्ही. असं ही पाठ करून घ्या फक्त. काही जे पर्सेंटेज आहेत त्या पर्सेंटेजनं अगोदर अपूर्णांकामध्ये आणायचं. त्या अपूर्णांकानंतर त्यानं म्हणलं वाढतंय तर हे 20/21 होणार, कमी होते म्हणलं तर 20/19 होणार. त्या पद्धतीने तुम्ही मांडून घ्या. त्यांचा गुणाकार करा, तुम्हाला एकदम लवकर भेटून जाईल. हे असं करत बसण्यापेक्षा आता हेच बघितलं 21 काय येणार इथं 9261 भागिले 20 येणार 8000 बरोबर. 9261 इकडे एक जशास तसा इकडंच आहे. आता हा 9261 इकडे गेला स्कूट जाणार भागाकारामध्ये जाईल बरोबर. त्यामुळे हा इथला इथं कटला आणि हा तो भागाकारातला इकडे गेला गुणाकारात जाईल. त्यामुळे x बरोबर 8000. उत्तर तेच आलेलं आहे ना. पण आपण ह्या पद्धतीने काढलं तर लवकर होऊन जाईल. दिसतं का नाही तुम्हाला. ही पद्धत खूप सोपी वाटते की नाही एकदम लवकर. आता ही पद्धत किती सोपी आहे काय नाही ते तुम्हाला पुढच्या प्रश्नांमध्ये समजून जाईल. बघा पुढचा प्रश्न सांगतो. नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला. 10% कमी केला. तुम्हाला काय म्हटले टक्के दिसले की त्याला अपूर्णांक खाताना 10% म्हणजे किती झालं 1/10 बरोबर. 10% म्हणजे 10/100 आलं तर 1/10 आलं. तसंच 1/10 आलं. नंतर तेजीमुळे 30%नी वाढवला. 30% म्हणजे 3/10 पर्सेंटेजमध्ये आला ना अपूर्णांकात. 10% म्हणजे काय आलं 10/100. हा शून्य कटला काय आलं 1/10 हे आलं 10%चं. आता 30% पुढचं तसंच येणार ना 30/100. हा शून्य कटला काय आलं 3/10. आता त्यानं काय बघा मी तुम्हाला वरची ट्रिक सांगितलेली काय महत्त्व आहे बघा तुम्ही समजतं तुम्हाला. नेहाचा पगार अगोदर 10%नी कमी झाला. 10%नी कमी झाला 10 कमी झाला म्हटलं मग 10वर किती कमी करावं लागेल 1 कमी करायचा 9 समजलं. नंतर तेजीमुळे 30%नी वाढला. 30%नी वाढला आहे किती खाली 10. 30%नी वाढला म्हणजे वरचं किती आहे 3 वाढलं आहे ना मग 13 बरोबर. तर मग 10 × 10 किती आलं 100. 13 × 9 किती येते 117 बरोबर. एवढंच येतं ना. बघा मग काय होतं पगारात किती टक्के वाढ झाली. वाढ दिसतं का तुम्हाला 100वरून झालं 117 म्हणजे कितीनं वाढलं 17चा फरक आहे ना दोघांमध्ये. 100वरून 117 झालं म्हणजे 17चा फरक पडला कशावरती 100वरती. हेच बेसिक आहे ना. तर गुणिले 100 पर्सेंटेज काढायचे. हा 100 कटला उत्तर किती आलं 17%. समजलं. तुम्हाला हीच बेसिकनं बघा कसं येते. बघा मी बेसिकनं करून दाखवतो तेच उत्तर येणार दुसरं काहीच नाही. हे 100 गुणिले पहिलं काय म्हटलं 10%ने कमी केला. 100वरून कमी 10 म्हणजे 90/100. त्यानं काय म्हटलं नंतर 30%ने वाढवला म्हणजे 130/100 बरोबर. हा 100 गेला हा 0 गेला 13 117 बरोबर. 117% म्हणजे किती ना 17% वर गेला बरोबर आहे की नाही. इथं पण तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं इथं पण करायचं पण ही पद्धत सगळीकडे आपल्या होते. समजते का तुम्हाला. याचं उत्तर येणार 17%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. एका माणसाचे उत्पन्न 50%ने कमी झाले. 50% म्हणजे किती 50/100 म्हणजे 1/2. 50%ने नंतर वाढले. याचं पण काय येते 1/2. अपूर्णांकात घेतलं पहिलं. त्याला काय म्हणले 50%ने कमी झाले म्हणजे 2वर 1 कमी झाला 1 बरोबर. 2तून 1 गेला 1. 50%ने वाढलं म्हणजे 2मधून 1 वाढवा बरोबर. 3 बेदुनी 4 3 1 3 फरक काय झाला म्हणजे त्याचा शेकडा तोटा किती कमी झाले 1ने कमी झाले. 4तून 3 झाला ना कशावरती 4वरती गुणिले 100. 4 1 4 4 2 8 2 उरले 20 झाले 4 5 20. तर उत्तर काय येणार 25% तोटा झालेला आहे. समजलं तुम्हाला. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवता येतो. पुढचा प्रश्न आहे बागेचे प्रवेश शुल्क 35%ने कमी केल्यामुळे. 35% म्हणले ना तर 35/100 किती येणार आहे 7×5 = 35 हे 20 म्हणजे काय आलं 7/20 आलं बरोबर. नंतर 40%ने वाढवले 40/100 बेदुनी आपल्या 20 दुनी 40 20×5 = 100. इथं काय येणार 2/5. दोन्ही अपूर्णांक आले आपल्याकडं. पहिलं काय म्हणले कमी केले तर मग 20चं झालं 20मध्ये 7 कमी करा 13. इथं काय म्हणले वाढले तर 5मध्ये 2 वाढा 7 बरोबर. कटवा आता कटते का 20×5 = 100. नंतर 13×7 = 91. काय झालं कमी झालं आहे ना 100वरून 91 झाले. कितीनं कमी झाले 9नं कमी झाले. कशावरती 100वरती. पर्सेंटेज काढायचं गुणिले 100 करा. 100 कटलं काय आलं 9% बरोबर. 9% काय झालं 91 झालं ना 100चं तर 9% कमी झाला. या ट्रिकने गेला तर तुमचा फायदाच फायदा आहे. तुमच्या मनावर बघा आता काय करायचं ते. पुढचा प्रश्न आहे एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत 5%नी कमी होते दरवर्षी. 2 वर्षानंतर त्याची किंमत किती. 5% म्हणजे किती 1/20. हे तर काढता येत असेल तुम्हाला आता. 5/100% म्हणजे हे 5 1 5 5 2 10 0 आलं इथंपर्यंत. कमी होते म्हणलं तर मग काय होणार 20चं 19 होणार
किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. 2 वेळा करा. 20 19 बरोबर. काय येणार? 20 गुणिले 20 400. 19 गुणिले 19 361. 19चा वर्ग 361 असतो ना बरोबर. तर मग काय झालेलं आहे? तर 2 वर्षानंतरची किंमत किती? त्यानं काय म्हणले? सध्याची किंमत एवढी दिलेली आहे, 16,000 रुपयाची सध्याची किंमत आहे. तर त्याच्या 2 वर्षानंतरची किंमत किती? म्हणजे सध्याची किंमत ही आहे 400. आपल्या आले 400 पण प्रश्न म्हणतो 16,000 आहे. ठीक आहे. तर मग 400 बरोबर 16,000 करा. 400 बरोबर 16,000 करा बरोबर. तर मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 4 1 4 4 चौक 16 म्हणजे 1 बरोबर 40 आलं. सध्याची किंमत किती आहे आपली? आपली सध्याची किंमत आली 361. तर 1 बरोबर 40 असेल तर 361 गुणिले 40 बरोबर किती? ते आपलं उत्तर येईल. बघा 4 1 4 6 चौक 24ला 4 4 2 4 त्रिकम 12 2 14. तर 14,440 याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले. 20 म्हणजे 1/5. 10% 1/10. 25% 1/4. आता मी प्रत्येक वेळेस सांगत बसणार नाही, टाईम वाचायचा तुमचा बी माझा बी. काय करायचं बघा. आता सर्वप्रथम 20% वाढवले म्हणजे 5चं झालं 6. 2 महिन्यात 10% 25% वाढवले पुन्हा 10चं झालं 11. 25चं म्हणजे 4चं झालं 5 बरोबर. जर हे गोष्टी कटत असतील तर तुम्ही काटू शकता. जसं मी हे 5 आणि 5 दोन्ही काटून टाकीन बरोबर. 2 2 4 2 6 आलं काय? 10 2 20 उरलं. हे 10 आणि हे 2 आणि 11 3 33 हे आलं. आता इथं फरक काय झालेला आहे? 13नं वाढलेला आहे बरोबर. 13नं वाढलं आहे. काय म्हणले? तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्याने वाढ झाली? वाढले कितीनं? 13नं. कशावरती? 20 वरती बरोबर. 20चं 33 झाले म्हणजे 13नं वाढले कुणावर? 20वर. तर गुणिले 100%साठी. तर 20 1 20 20 100. 13 गुणिले 5 म्हणजे 65 हे आपलं उत्तर येईल. 13 65. ठीक आहे. तर मग पुढचा प्रश्न आहे. एका शहराची लोकसंख्या 10%ने वाढते म्हणजे 1/10. नंतर 5%ने घट होते 1/20. नंतर 20%ने वाढ होते 1/5. काय काय करते? पहिलं 10%ने वाढ होते, 10चं 11 झालं. 5%ने घट होते, 20चं 19 झालं. त्यात 20%ने वाढ होते, 5चं 6 झालं. वाढ म्हणले सगळ्यामध्ये. एकामध्ये घट सांगितले, घट केली आपण बरोबर. आता कटते का? कुठं कटत आहे? कटून घ्या. कटवायची गरज नाही माझं म्हणणं. चला पुढे घ्या. 20 100 आणि हे 10 म्हणजे किती झाले? हे झाले 1000. यानंतर 19 गुणिले 6 किती येतं? 114. ह्याला 11 गुण्याचं कसं करणार आपण? आपल्याला 11चं ट्रिक माहिती असेल बरोबर. हे 11 दशांश सलेला, 4 दशांश सलेला. सगळ्यांची बेरीज करा. 1 ने किती झालं? 2. 4 ने किती झालं? 5. किती आलं? 1254. 1254 आलं ह्यांचा गुणाकार. हे झालं 1254. त्यानं काय म्हटलं आता बघू. मध्ये त्या शहराची लोकसंख्या 2024मध्ये एवढी आहे. ही कधी आहे? 2024मध्ये. तर 2021ची किती आहे? म्हणजे मागची काढायला लावली आपल्याला, इथली काढायला लावली. इथले विचारले. दिल्ली कुठली? इथली. 1254 आले आपले. त्यानं किती सांगितले? 1,25,400 आहे असं त्याचं म्हणणं आहे. पण आपली आल्या 1254. तर ठीक आहे 1254 बरोबर. त्यांनी दिलं तेवढं ठेवून देऊ बरोबर. तर 1254 हे 1 दशांशचा आहे ते 100 येतं आहे बरोबर. तर 1 बरोबर 100 यायला लागला. तर मग ह्यालाच गुणिले काय करायचं? 100 करायचं तेवढं आणण्यासाठी. तर 1,00,000 ही लोकसंख्या येईल त्यावेळेसची. ठीक आहे. तर मग पुढचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 2/5 मुली आहेत. त्यातील 2/3 मुलींनी गणितात 90%च्या वर गुण मिळवले. जर 36 मुलींनी गणितात 90%च्या वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे काय सांगितलं त्यानं? मुली नसलेला संख्या म्हणजे काय काढायची? मुली किती असं विचारले. 2/5 मुली आहेत असं विचारले सर्व विद्यार्थ्याच्या गटात. 2/5 मुली आहेत. ठीक आहे. त्यापैकी 2/3 मुलींना 90%च्या वर गुण आहेत. 2/3 90%च्या वर आहेत पण त्याच किती आहेत? 36 आहेत. याचा अर्थ काय? 2/3 बरोबर 36 असते तर म्हणण्याचा अर्थ आहे ना बरोबर आहे की नाही. तर मग काटाकाटी करा. 2 1 2 हा 2 1 2 2 1 2 1 उरला 16 2 8 16 बरोबर. हा 3 इकडे गेलाच गुणाकारामध्ये जाईल. तर 1 बरोबर 54. 1 बरोबर 54 याचा अर्थ काय? हे 2/3 मुली होत्या प्रमाणामध्ये. म्हणजे हे पूर्ण एक प्रमाण जर बघितलं तर 1 मुली आहेत. म्हणजे एकूण किती? 54 मुली आहेत. समजलं तुम्हाला काय होतं ते? 1 मुली आहेत म्हणजे एकूण 54 मुली आहेत बरोबर.
तर एकूण मुली आल्या 54, राईट. मुली किती आल्या? 54. पण त्यानं काय सांगितले, मुली किती आहेत? 2/5. समजतं तुम्हाला? 2/5 मुली आहेत, पण आपण किती म्हणतो मुली आल्यात? 54. मुली आल्या 54 आणि ही काय आहेत? एकूण विद्यार्थी आहेत. ही विद्यार्थी आहेत, मुलं प्लस मुली ह्या सगळे आले. ठीक आहे, बरोबर. पण ह्या 2 मुली आहेत 5 मधल्या, म्हणून आपण 54 बरोबर 3 केलं तरी अजून काय भेटते? बेक बे, बे 2 4, एक उरला 14 झाले, बेसाठी 14. मग 1 बरोबर 27 गुणिले 5 म्हणजे किती? 135. याचा अर्थ काय? एकूण 135 विद्यार्थी आहेत. विद्यार्थी किती आहेत? एकूण 135 आहेत. त्यामध्ये मुली किती आल्या त्या? आपण 54 मुली होत्या ना. 54 मुली 135 विद्यार्थ्यांमधून जर काढल्या तर काय भेटलं? मुली नसलेलेच माणसं भेटणार आहेत ना, बरोबर आहे की नाही? तर मग यातून 5 तून 4 गेला 1, मग 12मधून 5 गेले 8 आणि 0.6 म्हणजे किती आलं? 81. तर 81 मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे, बरोबर. हा प्रश्न थोडा ट्रिकी होता, 2-3 वेळ पाहून घ्या, समजून जाईल. पुढचा प्रश्न आहे, काजूची किंमत प्रति किलो 1000 तर पिस्त्याची किंमत प्रति किलो 1200 आहे. काजूची किती आहे? हे काजू आणि हा पिस्ता. काजूची किती आहे? 1000 आणि पिस्त्याची आहे 1200. जर काजू पिस्त्याचे मिश्रण प्रति किलो, मिश्रण या दोघांचं मिश्रण ॲलिगेशनचा प्रश्न आहे, हा चुकीने आला असेल, 1050 रुपयाला विकले. ठीक आहे, तर मग हे पिस्ता आणि ह्याच्यामधला फरक किती आहे? 1200 आणि ह्याच्यामधला आला 150चा फरक. 1000 आणि ह्याच्यामधला फरक किती आहे? 50चा फरक. 1000मध्ये 50 मिसळ असे एवढे होते आणि ह्याच्यामध्ये 150 मिसळ असे एवढे होते, बरोबर. एवढा फरक आहे की नाही? तर मग हे 3:1 हे गुणोत्तर आलं. कशाचं गुणोत्तर आहे? पण हे काजू आणि पिस्ताचं गुणोत्तर आहे 3:1. पण विचारले का आपल्याला? तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले म्हणजे विचारलं का पिस्ता काजू या दोघांचं गुणोत्तर विचारलं. तर मग याचं उत्तर काय येणार? 1:3 याच प्रश्नाचं उत्तर येणार. पर्याय क्रमांक 1. एका वर्गात 90 विद्यार्थी आहेत. 80% विद्यार्थी अंतिम परीक्षेला बसले. त्यापैकी 2/3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? बघा, 90 विद्यार्थी आहेत, त्यामधले 80%. 80% बसलेत म्हणजे 9×8 90 विद्यार्थी, त्यातले 80% बसले म्हणजे 9×8 72. 72 विद्यार्थी बसले परीक्षेला. ठीक आहे, 72 विद्यार्थी बसले परीक्षेला आणि बसलेल्यापैकी 2/3 उत्तीर्ण झाले. तर 72 बसले, उत्तीर्ण किती झाले? 2/3. तर 3×1 3, 3×2 6, 1 उरला 12, 3×4 12, तर 24 गुणिले 2 हे झाले 48. हे कोण आहेत? उत्तीर्णवाले आहेत, बरोबर. 48 आहेत उत्तीर्णवाले. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. PSI पूर्व 2012ला प्रश्न विचारण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, जर संख्येचा 25% 20 आहे तर त्या संख्येचा 40% किती? अशा प्रश्नांना जास्त काही विचार करत बसायचं नाही. कसं सांगतो मी तुम्हाला. 25% 20 आहे तर 40% किती? आता काय करायचं आहे? 25%ला अगोदर 100% करून घ्या. तर गुणिले 4 करावं लागेल, बरोबर. 100 तर याला गुणिले 4 करायचं, किती झालं? 80. ही एकूण संख्या आली. ठीक आहे, एकूण संख्या 80 आली. आता ह्याच्या 40% किती आहे? 80 गुणिले 40/100. तर हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, 8×4 32 याचं उत्तर येणार. यासाठी शॉर्ट कसं असतं? समजा मला 80च्या 40% काढायचं आहे. समजा 80च्या 40%, तर मग गुणाकार वगैरे करत बसण्यापेक्षा 8×4 32 खतम करून टाकायचं. 2 शून्य कटून टाकायचे, बाकी वरचे 0 ठेवून द्यायचे. ठीक आहे, तर मग पुढचा प्रश्न आहे, एक संख्या 45%ने वाढवली तेव्हा त्याची किंमत 116 झाली. तर ती संख्या कोणती? डबल आपली ट्रिक ती. 45% म्हणजे किती झालं? 45/100. तर 5×9 45, 5×2 10, 0.6. मग 20नी वाढवली ना, वाढवली 45%, तर 20 झाले 29. तर ती संख्या 116 झाली. 29 झाली आपली, पण प्रश्न म्हणतो 116. तर ठीक आहे, 29 बरोबर 116. तर काढल्यानंतर काय भेटते? 9×4 = 1 बरोबर 4 भेटते आपल्याला, बरोबर. तर मग 1 बरोबर 4, तर 20 बरोबर किती? गुणिले 4 करा, 20×4 80 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका संख्येची 25% किंमत जर एवढी असेल तर ती संख्या कोणती? हा सगळ्यात सोपा प्रश्न. 25% बरोबर 0.25 आहे, तर 100% काढायचं. 100% करायला काय करावं लागेल? गुणिले 4 करावं लागेल, तर झालं 100%. तर त्याचप्रकारे ह्याला पण गुणिले 4 करा, 25×100 म्हणजे 1 ही उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, 1%च्या निम्मे किती? आता 1% म्हणजे माहिती आहे आपल्याला. 1% म्हणजे 1/100. आता हे 0 कटला, हे 0 कटला म्हणजे काय होणार?
0.01 येण्याचा भागाकार बरोबर. आता ह्याच्या निम्मे करायचं आहे 0.01 भागिले 2, तर हा कटला 0. इथं 0 हा 1ला भाग जात नाही म्हणून डबल 0, 1 झाला 10, 5 0.005 हे याचं उत्तर येईल, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 2100चे 16% किती. तर 2100चे 16% किती. हा कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला. 16 1 16 6 4 1 16 2 32 1 33, तर 336 याचं उत्तर येईल, पर्याय क्रमांक 6 आहे, पर्याय क्रमांक 2 असेल. 1600चे 60% एवढे आहेत, क्ष आहे बघा. 1600चे 60% किती आहेत. हे क्षच्या 80% एवढे आहेत, म्हणजे 80% कुणाच्या. क्ष म्हणजे एक्स समजून घेऊ आपण, ह्याला क्ष समजा तुम्ही, पण इंग्लिशमध्ये एक्स. ठीक आहे. तर मग हा 100 कटला, हा 100 कटला, तर 20 चौक 80, 20 त्रिक 60, 4 1 4, 4 चौक 16, डबल 0 तशा असतं 7, तर एक्स बरोबर किती येणार. 4 त्रिकम 12, 1200. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. ठीक आहे. हे काटाकाटी तुम्ही शिकून घ्या बरं का. हे समजा समोरासमोर आहेत. आता हे 1/100 आणि ही 1/100 हे समोरासमोर आहेत. इकडे छेदामध्ये इकडे छेदामध्ये डायरेक्ट काटून टाकायचे. इकडं आणून अंशामध्ये आणतो वगैरे तसल्या गोष्टी करायच्या नाहीत. कारण बघा हा इकडे गेलास इथं अंशामध्ये जाईन, हा इकडं अंशामध्ये जाईन, समजते तुम्हाला. किंवा जर समजा मी इकडे जसा तसंच ठेवला, ह्याला अंशामध्ये नेलं मी इकडं, समजा 1 बरोबर इकडल्याला अंशामध्ये नेलं इकडं, तर 100/100 येते. कटलं की नाही. 1/1 बरोबर 1च आला ना. तसंच करतोय आपण. पुढचा प्रश्न आहे पहिल्या वर्षी शहराची लोकसंख्या 8%ने वाढली, नंतर दुसऱ्या वर्षी 8%ने कमी झाली, तिसऱ्या वर्षी पुन्हा 10%ने वाढली, तर सुरुवातीला 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील लोकसंख्या तिसऱ्या वर्षी किती असेल. आता हा थोडा STI मेन्सचा प्रश्न आहे, थोडं कॅल्क्युलेशनचा मॅटर आहे. पर्याय बघून पण तुम्हाला समजलंच असेल बरोबर. थोडा कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे हा, दुसरं काही नाही. बघा पहिलं 8%ने सांगितले, तर 8% बरोबर 8/100 एवढं माहिती आहे. 4 दुनी 8, 4 दुनी 8, उरले 2, 20, 4 पंचे 20, म्हणजे काय येते 2/25 येते. इथं पण 2/25 आणि इथं 1/10. काय करायचं आहे. 8%ने वाढली म्हणजे 25चं झालं 27. इथं बी 8%ने कमी, सॉरी हां इथं तर कमी झालेलं आहे, म्हणजे 25चं झालं 23 आणि इथं 10%ने वाढली म्हणजे 10चं झालं 11. आता हे सगळे गुणाकार वगैरे करून घ्या. गुणाकार केल्यानंतर काय येईल गुणाकार. 25 × 25 माहिती आहे आपल्याला 625. त्याला जर गुणिले 10 केलं तर पुढे 0 लागेल फक्त. 6250. याचा गुणाकार करा 27 × 23 आणि गुणिले 11. याचा जर गुणाकार केलं तर काय भेटते ना आपल्याला 6831 भेटेल. आता गुणाकार करावा लागेल. ठीक आहे. नंतर एवढं भेटेल ना आपल्याला. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय दिले. पूर्वीची लोकसंख्या 1 लाख होती म्हणते, म्हणजे 6265 बरोबर 1 लाख सांगितले बरोबर. 1 लाख सांगितले, तर 6265 बरोबर 1 लाख असेल, तर याला काटाकाटी करा अगोदर. 6250 बरोबर 1 लाख. ठीक आहे. तर मग हा 0 कटला, हा 0 कटला, 25 न जाता 25 दुनी 50, उरले 12, 25 25 5 100. आता इथे ना 25 चौक 100, पुढचे 2 0 तर जास्त 25 1 25, 25 1 25, उरले किती 15, 15 चौना 150, 25 1 150. तर मग 1 बरोबर 16 आलं. ठीक आहे. तर मग ह्याला गुणिले 16 करा, तर 16 1 16. इथूनच समजते की एक स्थानी 6 येत आहे, इथे एक स्थानी 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. कॅल्क्युलेशन तुमचं वाजून जाईल. परीक्षा STI मेन्स जरी असेल तरी तुम्हाला थोडंफार तरी सोपं केलं जातच नाही यार. युनिट डिजिटला 6 आलं, त्यामुळे वरचे 3 बघायचं नाही, डायरेक्ट 4 ऑप्शन करून पुढे निघून जायचं, कारण आपल्याला वेळ वाचवायचा असतो. पुढचा प्रश्न आहे 50चे 30% अधिक 42चा 61 म्हणजे किती. हे कुणाच्या बरोबर आहे असं विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर मग हा एकदम सोपा आणि सरळ प्रश्न आहे, एवढा काही कन्फ्युजिंग क्वेश्चन नव्हता. 50चे 30% हे 50चे 30% बरोबर अधिक 42चा 61 म्हणजे 1/6 बरोबर किती. हे कुणाच्या बरोबर आहे असं म्हणते. अगोदर सर्वप्रथम हे काढून घेऊ आपण. हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, 5 त्रिक 15 अधिक 7 सकम 42 बरोबर 73 7. हे किती आलं 22. हे पूर्ण आले किती 22. तर मग यापैकी ऑप्शन्सपैकी कोणतं 22 येईल ते बरोबर उत्तर असणार आहे. तर जाऊ एककानुसार आपण ह्याला बघा. पहिला ऑप्शन काय सांगतो 220चे 11%. 11 दुनी आता 220चे 11% म्हणजे किती 22 × 11 करा, किती येते 242 येते. 24.2 यायला लागला. हे तर याच्याबरोबर बिलकुल नाही. पहिला पर्याय कटला. दुसरा पर्याय काय सांगतो 1000चे 12%. 1000चे 12% तुम्हाला समजा नाही ना, 12 1 12 किती झाले 120 झाले. हे पण नाही आहे. ठीक आहे.
तिसरा पर्याय बघा 110चे 20%, 110चे 20%. 11 दुनी 22 येत आहे, 2 शून्य 2 2 शून्य कटले, 22 आलं बरोबर. तर पर्याय क्रमांक 3 याच प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचंही करून बघा. 11 दुनी 22 याचं येणार 220 बरोबर. बाकीचे पर्याय जर बघायला तर पहिल्या पर्यायाचं उत्तर येते 24.2, दुसऱ्यात येतं 120, तिसऱ्याचं येत आहे 22 आणि चौथ्यात येतं 220. आपल्याला पाहिजे किती? 22. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे आपण सेकडेवारीवरती विचारलेले आयोगाने सर्व महत्त्वाचे प्रश्न केलेले आहेत आतापर्यंत गतवर्षी विचारलेले, आणि सर्वच्या सर्व प्रश्न हे ट्रिक्सनी सोडवलेले आहेत मित्रांनो. इथं कुठेही तुम्हाला तसलं ते जास्त लांब लचकवालं कॅल्क्युलेशन वगैरे कुठंच दिसणार नाही. दिसतं का कुठं सांगा मला? सगळे प्रश्न ट्रिक्सने आहेत बघा. 90-80 सगळे ट्रिक्सनं. एकदम तुमचा कमी वेळेमध्ये प्रश्न कसा सोडवता येईल त्याबद्दल आपण पूर्णतः दक्षता घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे झालं शेकडेवारीबद्दल. बघा ॲव्हरेजेस असो, पुढचं एजेस असो, काही असो, सरासरी असेल किंवा वयवारी असेल, प्रॉफिट अँड लॉस असेल, नंतर गुणोत्तर प्रमाण असेल, प्रत्येक चॅप्टरचे प्रश्न हे ट्रिक्सने सोडवता येतात. अंकगणित म्हणले की ट्रिक्स आला. ठीक आहे. तर मग ते पण आपण लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याचा खरंच फायदा होत असेल तर प्लीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर PDF तुम्हाला AIMPSC या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आणि जर तुमचे काही अन्य प्रश्न असतील, जसं तुम्हाला एखादे प्रश्न सोडवायचा असेल, सेकडेवारी असो, कोणताही असो, गणिताचा असो किंवा अन्य काय, जर ट्रिक्सने सोडवायचे असतील तर तुम्ही त्या ग्रुपवरती पाठवा. जर त्याच्यासाठी कोणती ट्रिक अवेलेबल असेल किंवा कोणती एक शॉर्ट मेथड असेल तर मी लवकरच त्याच्यावरती पण व्हिडिओ करेन. ठीक आहे. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.